समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. विशाल आणि आनंद अशी ही जोडी पंचांची पाहायला मिळते. चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत राहिले. ग्रेट अंपायरिंग. अप्रतिम. चांगला ऑन ड्राईव्ह कडक होता. तेवढीच फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. आणि यस OUT आउट. सिद्धेशला परतावं लागेल. गॉन. मॅग्निफिसंट फिल्डिंग. सुंदर फिल्डिंगचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4. 1 गडी बाद. शैलेश त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावले होते. सचिन भोईर यावेळेला सचिन बोरे त्यांना आपण पाहतात नॉन स्ट्राइक एंडला. चांगला फटका. पुन्हा एकदा शैलेश. आता मात्र थोडेसे एक्साइटमेंट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 1 बाउन्सने 4 रन. अतिघाई संकटात नाही. या अगोदर चांगली फिल्डिंग केली होती परंतु त्यानंतर आपण पाहता शैलेश थोडेसे उदास निराश. संघाची धावसंख्या फलकावर 8. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना 5 बॉलच्या समाप्तीनंतर. अप्रतिम स्लॉक स्वीप. व्हॉट अ शॉट. हुलकावणी दिली फिल्डरला. लगातार हा दुसरा चौकार. सुपर बॅटिंग बाय अतुल. 4 रन. संघाची धावसंख्या 12 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. पहिल्या 2 मॅचला अतुल फ्लॉप ठरले होते. सुपर फ्लॉप होते परंतु त्यानंतर आपण पाहिलं या तिसऱ्या मॅच मध्ये मात्र कमबॅक केले गेले. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि तेच दर्शवत असताना मॉर्निंग क्लबचे विशालजी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. अप्रतिम. ग्रेट टायमिंग. बिटवीन द गॅप मध्ये 4 रन. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 17 रन. 17 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 रन ऍड होईल. अतुलच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. षटक क्रमांक 2. 3 बॉलचा आतापर्यंत काही संपन्न झालाय. बॉलर तयार. सचिन बांदेकर. सचिन समोर. यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. कोणती धाव येत नाहीये तर निर्धावच्या स्वरूपात एक्सपिरियन्स आहे सचिन बांदेकर यांच्या माध्यमातून. अ लेजंड ऑफ क्रिकेट. अप्रतिम. चांगला फटका. शैलेश पहा थोडेसे निराश झाले. पहिली फिल्डिंग छान होती. विकेट मिळाल्यानंतर थोडेसे मात्र यावेळेला आपण पाहतायत की थोडंसं मनामध्ये काहीतरी काहूर. कॉन्सन्ट्रेशन लॅप्स आणि त्यामुळे हा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 22. 22. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा. आता मात्र चांगली फिल्डिंग होते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. सचिनच्या पायावर जाऊन चेंडू आदळला. सचिनने पुन्हा एकदा आलिंगन दिलं. सांगितलं सचिन धावू नको, तुझी चुकी आहे. आणि त्यामुळे मात्र दोघांमधले
हे मित्र, कारण याच क्रिकेटने आपल्याला खूप काही मित्र दिलेत. याच क्रिकेटमुळे आज आपण भरपूर पुढे चाललो आणि त्यामुळेच आपण पाहताय की चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. फटका मात्र फसतोय. फिल्डर या ठिकाणी पुढे होते. गॉन. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर मात्र विकेट मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 रन. दीपक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चांगला बॉल होता. 2 पायांच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. 23 रन. पुन्हा एकदा बॉलर प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर 24 रन्स. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा. क्षमस्व. चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार. स्विचिटचा फटका यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड होईल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 25. अप्रतिम. चांगला बॉल होता. चांगला बॉल. ह्या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉल या षटकातील. तर एकूण उर्वरित पहिल्या इनिंगचा विचार केला तर 8 बॉल आहेत. त्या 8 बॉलमध्ये मॅक्झिमम 15 ते 20 रन येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. एकच धाव आणि संघाची धावसंख्या फलकावर 26. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल. एकच धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27. 3 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहत आहेत बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी, श्रीप्रस्था यशवंत गौरव चषक 2025, श्रीप्रस्था कला क्रीडा मित्र मंडळ 2025 च्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. श्रीप्रस्था कला क्रीडा मंडळाने जी मेहनत घेतली त्या मेहनतीला सलाम आहे. पहिलं वर्ष, परंतु पहिल्या वर्षामध्ये असं वाटतच नाही की पहिलं वर्ष आहे. भरपूर वर्षांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एवढ्या अनुभवाने चांगलं आयोजन केलं गेलंय. ऑन साईडला खेळले गेले. त्यामध्ये कामेश गमरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 28. टॅप केला जातोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. अगोदरच मात्र यावेळेला स्टम्प्स खाली पडला होता आणि त्यामुळे 2 रन्स नरेश यांच्या गोलंदाजीवर, राहुल यांच्या गोलंदाजीवर येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. फिल्डिंग चांगली झाली होती परंतु इथे कलेक्शन अचूक झालं नाही. अतुलने खूप चांगल्या चिकाटीने खेळ दाखवला. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, 4 सिंगल आलेत, म्हणजे 14 रनची आतापर्यंत खेळी करत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग. नो प्लस 1. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. बत्तीस 32 रन. यस, थर्ड अंपायर रेफर केले गेले.
फेअर डिलिव्हरी डीप मध्ये बॉल होता आणि त्यामुळे एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. या वेळेला मात्र एक रन जरूर पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32. बॉल फेकून झाले 3. यस, नो रन. या वेळेला आपण पाहतायत स्टेप आउट झाले होते. 31च रन, 3 बॉलचा खेळ झालाय. चार बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल आहेत. या वेळेला बॅट चेंज अँड टेकन. ग्रेट कॅच बाय प्रशांत. फलंदाज बाद गॉन. या वेळेला आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. वाईटच्या स्वरूपात 1 रन 32 वर धावसंख्या 32 रन्स. शेवटचा बॉल आहे. अप्रतिम चांगला फटका ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातो. 1च रन मिळेल. तेवढीच चांगली फिल्डिंग. 33 रन झाले. 34 रनचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय. चला लगेच क्विकली फिल्डिंग सजून घ्या. टायमर ऑन आहे. लगेच मार्गस्थ व्हायचंय. 34 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. XIS ZIS अप्रतिम चांगला डीजे आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमच्या आवाजाची काळजी घेतली. वेगवेगळी संगीत हे तुमच्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचली जात आहेत, ऐकायला मिळत आहेत. कारण हल्ली माणूस धकाधकीच्या जीवनामध्ये खूप धावपळ करत असतो, दमलेला असतो, थोडासा कुठेतरी कुटुंबाचा प्रवास सांभाळता सांभाळता थकलेला असतो आणि अशा वेळेला मात्र मेंदूला रिचार्ज करायचं असेल तर तुम्हाला संगीत हे ऐकायलाच पाहिजेत. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा प्लीज. मंद मंद पावलांनी 2 बॅटर येत आहेत. राहुल आणि एका साईडला आपण पाहू शकाल अभिषेक. तुमचं नाव काय? समीर गावडे खूप चांगली स्कोरिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका आयोजकांच्या बाबतीमध्ये घेतली गेली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. या अगोदर गणेश वळवईकर यांना आपण पाहिलं होतं. 34 रनची यावेळेला आपण पाहत आहेत आवश्यकता आहे. 1 रन पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 1 रन ऑफ द मार्क. अप्रतिम ऑन साईडला खूप चांगला फटका. सुपर टायमिंग. वेलकम बाउंड्री. सुस्वागतम चौकार. गुड शॉट. 4 रन. दोन बॉलचा खेळ झालाय. 5 रन ऑन दी बोर्ड लागला आहे. षटक क्रमांक पहिलं. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर. अनुराग ना यार 10 रन तेच गेले ना. इथेच मॅच गेली.
त्यावेळेला आपण पाहताय तर टॅप केला जातोय, सरळ चेंडू निघून जाईल. डॉट बॉलची सांगता 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5. अप्रतिम चांगला फटका तर आहे. बॅकफुटला जात असताना थोडीशी फिल्डिंग मात्र यावेळेला फंबल झाले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 6. 4 बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना. अप्रतिम चांगला बॉल आहे. डॉट बॉल ऑफ ब्रेक आतमध्ये येणारा चेंडू होता. 5 बॉलचा खेळ झालाय. 6 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. 34 रनचं टार्गेट समोर असताना अतिशय आयोजक म्हणून अनिकेत मोरे यांना सुद्धा आपण पाहतात अँडी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली, चांगली सोयी सुविधा आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. VIP ट्रीटमेंट, त्याबद्दल धन्यवाद. संघाची धावसंख्या 7. मयूर आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिले. फिल्डर येत आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड. मयूरच्या पहिल्याच बॉलवर 1 रन. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला बॉल होता. अभिषेक धावण्याचा प्रयत्न हा ना करता करता तालमेल यावेळेला परफेक्ट नव्हतं, परंतु 1 रन मिळाली. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं आणि 1-1 रन्स क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा भाग आहे. त्या 1-1 रनला लाईफ लाईन असं म्हटलंय सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर यांच्या माध्यमातून की 1-1 रनसाठी किती झगडावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. खेळपट्टीवर फलंदाज आला. अप्रतिम चांगला फटका, परंतु मयूरची चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ झालाय. 9 रन झालेत. 25 रनची आवश्यकता. येणारे बॉल 15 आहेत. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. तेवढीच चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. 1 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अप्रतिम बॅटचा टॉप एज आउट ऑफ द पार्क. बॅटर आउट. अभिषेक गॉन. दहा रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. त्यावेळेला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. ग्रेट कॅच. दीपक यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्थिर 10 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते एकंदरीत 12, म्हणजेच येणारे 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात ते 24. 12 balls remaining and 24 runs required to win. 12 गेंदे से 24 रन. विशाल भाई यांच्याकडून मात्र सचिन बांदेकर यांच्यासाठी 3 चौकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ऊर्जा दिली जाते. या वेळेला बाल बचे अगदी स्टंपच्या जवळून गुंगारा देत चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉल. 1 रन. नो बॉल आणि नो बॉलवर यावेळेला रिस्क घ्यायला हवी होती, परंतु नो +1. 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. सूरज आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चांगला फटका बिटवीन द गॅप मध्ये. वेळ मिळाला. वेट अँड वॉच केलं. अगदी गॅप शोधला. 4 रन. संघाची धावसंख्या 17. विजयासाठी आता 17 रनची आवश्यकता. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. कोणता संघ सुपर 6 मध्ये पोहोचेल याकडे लक्ष आहे. अप्रतिम चांगला फटका होता, मात्र इथून कंट्रोल सुटलं आणि इथून पुन्हा एकदा
एक रन मिळेल. सचिन बांदेकरच्या बॅटमधून एक रन येत असताना संघाची धावसंख्या फलकावर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 16 रनची आवश्यकता आहे. मॅच रफ अँड टफ. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 म्हणजेच 10 बॉल आहेत. चांगला बॉल, क्रॉस बॅटचा वापर, बॅटच्या अगदी खालून चेंडू निघून जातोय. फ्लाइट मिळाली या बॉलला, सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 18 वर धावसंख्या थांबले. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा मात्र यावेळेला विकेट मिळण्याचे चान्स आहेत. चांगले प्रयत्न, एक रन कंप्लीट. मात्र आपण पाहतायत रिव्ह्यू घेतला गेलाय परंतु पोहोचलेत ऑलमोस्ट. यावेळेला पंचांचं म्हणणं आहे, आपण रिव्ह्यू चेक करूया. DRS नॉट आउट. एक रन मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 15 रनची आवश्यकता. जर सचिन बांदेकर यांच्या बॅटमधून 3 चौकार आले तर विशाल भाई यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 8 बॉल. 8 बॉलमध्ये धावा हव्यात त्या 15. 8-15चं समीकरण. चला थोडंसं स्पीडअप करा. वेळ ऑलरेडी निघून गेलेली आहे जी निर्धारित वेळ होती. चांगला बॉल जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता 7 बॉल आणि 15 रन. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाचा भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला अप्रतिम स्लॉग स्वीप, कडक शॉट. सचिन बांदेकरच्या बॅटमधून ओल्डी गोल्डी, ओल्ड इज गोल्ड. 4 रन. संघाची धावसंख्या 23. विजयासाठी 12ची आवश्यकता, 11ची आवश्यकता आहे. 11 रनची आवश्यकता. 6 बॉल 11 रन. चला घाई करा थोडीशी. 6 बॉल 11 रन्स. फार वेगाने चेंडू होता. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान चेंडू. 6 बॉल 11. अतुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. 2 मॅच नंतर चांगली बॅटिंग आणि त्यानंतर आता गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. आज अनुराग थोडेसे नाखुश आहेत. जे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आज झोप लागणार नाही त्यांना. तर पुढील वर्षात ते पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतील. पुन्हा एकदा बेस्ट फिल्डरचा किताब पटकावतील अशी आशा बाळगू. होतं क्रिकेटच्या खेळामध्ये, होतं म्हणून खचून जायचं नसतं. बॅकफुटला जात असताना सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 वर. 10 रनची आवश्यकता. 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये 10. शिवा वॉरियर्स, रुद्रांश वॉरियर्स हे 2 संघ सुपर 6 मध्ये. त्यानंतर आपण पाहिलं सोपारा फर्निशिंग हा संघ पुढे आला आणि आता या 2 संघांमधून एक संघ पुढे येईल म्हणजे सुपर 6 मध्ये 3 ग्रुप आहेत ABC. चला घाई करा अतुल. प्रत्येक बॉलला मात्र टाइम स्पेंड करू नका प्लीज. कॅप्टन एकच असावा. 11 कॅप्टन जर बनले तर त्या कॅप्टनची व्हॅल्युएशन 0 असते. 5 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 10 रनचे सामन्याचं समीकरण. बॉल तयार. यावेळेला चांगला फटका आहे. जागा बनवली. शफल झाले. एक फॅन्सी शॉट सचिन बांदेकरच्या बॅटमधून. सचिन बांदेकर यावेळेला सांगतोय विशाल भाई 500 रुपये काढून ठेवा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. 6ची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 रन मिळेल. आता बॉल आहेत 3. 3 बॉलमध्ये विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल 5. गेल्या मॅच मध्ये सुद्धा अशीच रंगत निर्माण झाली होती. 3 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण. वेळेला चेंडूला सोडून दिला. विकेट किपरने चुकी केली. तो कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळाला नाही. दीपक येत आहेत, बॅकअप करतायत.
1+1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31. आता बॉल आहेत 3 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 3 बॉल आणि 3 रन्स हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मॉर्निंग सीसी वर्सेस थर्ड रोड फॅल्कॉन. यावेळेला अप्रतिम टायगर अभि जिंदा आहे. चौकार. सुपर 6 मध्ये प्रवेश. सचिन बांदेकर. वॉड बॅटिंग. ओल्ड इज गोल्ड. अतुल खराब बॉल. त्यावर नसीहत. जैसी गेंद वैसी नसीहत. आणि अशा प्रकारे आपण पाहत आहेत 3 चौकार कंटिन्यूज मात्र आले नाहीयेत. राहुल